भारत माता की वंदे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं ज्वेल ऑफ नवी मुंबई सेक्टर 26 नेरूल येथील तथागत भगवान गौतम बुद्ध पुतळ्याचं अनावरण झाल्याचं मी जाहीर करतो। सगळ्यांनी टाळ्या वाजवून जमलेल्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, नवी मुंबई एक शहर आहे, शांततेचं शहर आहे। तथागत भगवान गौतम बुद्धाची पंचतत्वाची अंमलबजावणी जर कुठे होत असेल ती नवी मुंबईमध्ये होते। मगाशी मंदाताई म्हात्रेंनी उल्लेख केला की ह्या शहराला कसल्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही आणि लागणार नाही, कारण ह्या शहरामध्ये सर्वांचा सन्मान केला जातो। धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी सत्याची कास धरली जाते असे शहर आहे, ज्याला सोशल इंजिनिअरिंग हा जो भाग पडला जातो तो या शहरामध्ये तंतोतंत पाळला जातो। या शहराचा विकास सर्वार्थानं झालेला आहे। खरं म्हणजे हे राजकीय व्यासपीठ नाही आहे, परंतु या शहरामध्ये काही कमतरता आहेत। अजून परिपूर्ण झालो असलं तो भास आहे, रिॲलिटी वेगळी आहे। बोरबे धरण जरी आपलं असलं तरी सुद्धा सर्वच भागामध्ये पाणी जातं या गोष्टीवर माझा विश्वास नाही। MIDCतला परिसर अजूनसुद्धा पाण्यापासून वंचित आहे आणि म्हणून मी अतिरिक्त आयुक्त अरविंद शिंदे यांना सांगितलं की बाबा नक्की या शहराला पाणी पुरवठा पूर्वीपासून कसा होत गेला आणि कसा कसा वाढत गेला आणि कुठल्या कारणाने कमी झाला, तर त्याच्यामध्ये सांगितलं की बारवी धरणामधून मिळणारं पाणी हे पूर्वी मिळत होतं, त्याच्यात कपात झाली, बारवी धरणाची उंची वाढवली आणि महानगरपालिकेकडे त्या प्रकल्पग्रस्त लोकांच्या नोकऱ्या परमनंट फ्रॉम डे फर्स्ट सुरू केल्या, परंतु 30 शब्द पाळले गेले नाहीत। अशा प्रकारचं पत्र अरविंद शिंदेजींनी मला दिलं की बाबा आपल्याला पाण्याचा आणि मी काल गिरीशजी महाजनला सांगितलं की आमच्या शहराला जो वंचित ठेवण्याचा प्रकार चालू आहे, मी कारण ते जलसंपदा मंत्री त्यांना पत्र मी कालच दिलेलं आहे आणि माननीय आयुक्तांना यू फॉलो इट। या शहरामध्ये एकूणच भविष्यकाळच्या सगळ्या गोष्टी होत असताना या शहराच्या जनतेनं त्याग केला असताना या शहराच्या जनतेला कुठल्याही गोष्टी करता वंचित राहता कामा नये। चांगले रस्ते मिळाले पाहिजेत। मगाशी मंदाताईंनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी IAS, IPS, RIS, IFS या सर्वच सेवा देण्याकरता शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि त्या गोष्टीला माझासुद्धा पाठिंबा आहे। आयुक्त महोदय या गोष्टीची नोंद घ्या। हे शहर शैक्षणिकदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या, पाणी पुरवठा, स्वच्छता, एकूणच संस्कृतीचं जतन, सर्वांच्याच मनाचा विचार करून दिव्यांगासाठी देशामध्ये चांगल्या प्रकारची शाळा निर्माण करणारी नवी मुंबई महापालिका आहे। भविष्यकाळामध्ये फेरीवाले, हातगाडीवाले, रस्त्यावरचे भिकारी, तृतीयपंथी या सर्वांचंच या शहरामध्ये त्यांना सामावून घेऊन शहराचं नाव चांगल्या प्रकारे करण्याची जी धारणा आहे ती आपण निश्चितपणे पुढे पाठपुरावा करून पुढे नेत राहू। महापालिकेचे अधिकारीसुद्धा बऱ्याच अंशी चांगलं काम करतात। 90% अधिकाऱ्यांचं काम चांगलं आहे, पण 10% काही काम चुकार आहेत। त्या लोकांना माननीय आयुक्त महोदय तुम्ही मला त्यांना समज द्यावी लागेल। लोकप्रतिनिधी सगळ्याच पक्षाचे चांगले आहेत, ते त्यांच्या परीनं लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे सर्वांच्याच प्रयत्नातून चांगले दिवस येतील असा विश्वास वाटतो। आज ह्या परिसराला एक तेजस्विता आली आणि ती तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याने आली आणि एक गोष्ट खरी आहे, असं पुराणामध्ये म्हटले की भगवान प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, त्याच्यानंतर भगवान गौतम बुद्ध, भगवान वर्धमान महावीर अशा प्रकारच्या विष्णूने घेतलेल्या रूपापैकी भगवान गौतम बुद्ध आहे
आणि त्याच धारणेतून आपण त्यांच्याकडे बघतो. भविष्यकालामध्ये बुद्ध विचारांचा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये निश्चितपणे फायदा होईल असा विश्वास व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.